नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी आणि कटाची आमटी. सर्वात आधी आपण पुरणपोळीसाठी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही डाळ मी अर्धा किलो आणि थोडीशी अर्धी वाटी वर घेतलेली आहे. अर्धी वाटी यासाठी की आपण आमटीसाठी त्यामधनं डाळ काढणार आहोत, म्हणून मी थोडीशी वर घेतलेली आहे. आपलं प्रमाण समजून यावं म्हणून मग मी हरभऱ्याची डाळ मोजून घेतलेली आहे. आता आपण पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे. आपली डाळ आहे त्याच्या 4 पट पाणी घेतलेलं आहे मी. त्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद घालून घेतली आहे. आता डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे 2-3 वेळा पाण्याने आणि आपण आता ही डाळ यामध्ये घालून घेणार आहोत. पाणी गरम झाल्याच्या नंतरच आपण ही डाळ यामध्ये घालणार आहोत. आता या डाळीला किंवा या पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपण झाकण ठेवून ही डाळ शिजवून घेणार आहोत. एक 20 ते 25 मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर ही डाळ शिजण्यासाठी लागतात. मी तुम्हाला दाखवते. आपल्याला 20-25 मिनटं झालेले डाळ शिजत आहे आपली पातेल्यामध्ये. झाकण ठेवून मी डाळ शिजवलेली आहे. डाळ एकदम मऊ शिजलेली आहे. आपण आता ही डाळ चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे, कारण आपल्याला हे पाणी आमटीसाठी वापरायचं आहे. त्यामुळं आपण पातेल्यावर चाळण ठेवून ही डाळ गाळून घेणार आहोत. पुरणपोळी करताना डाळ योग्य प्रमाणात शिजणं गरजेचं आहे. डाळ जर थोडी कच्ची राहिली तर आपलं पुरण खूपच मोकळं तयार होतं आणि डाळ जर जास्त पाण्यामध्ये जास्त वेळ राहिली आणि शिजली तर पुरण आपलं पातळ होतं. आता आपली डाळ आपण पातेल्यामध्ये घालून घेतली आहे. आपल्याला आता गूळ घालून ही डाळ परतवून घ्यायची आहे. गूळ घालताना मी अर्धा किलो डाळीला अर्धा किलोच गूळ घेतलेला आहे. आपण कमी जास्त गूळ करू शकतो. कुणाला जास्त गोड आवडती तर थोडा गूळ वाढवू शकता. कमी आवडत असेल तर गूळ थोडा कमी केला तरीही चालेल. मी अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ वापरलेला आहे बरोबर. आता आपण हे व्यवस्थित गॅसवर फुल गॅसवर मी परतून घेते आहे. डाळ शिजलेलं आपण पाणी आमटीसाठी बाजूला काढून ठेवलं आहे आणि आता आपण डाळ आणि गूळ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये पण ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आपण पूर्ण गूळ विरघळल्याच्या नंतरही पुरण बराच वेळ परतणार आहोत, कारण गुळाचाही कच्चापणा संपून जातो आणि पुरण व्यवस्थित घट्ट तयार होतं. आपण पुरण बनवण्यासाठी गूळ वापरलेला आहे. गुळाच्या ऐवजी साखर वापरली तरी पण चालते. साखरेच्याही पोळ्या बनवतात बरेच जण, पण माझ्या घरामध्ये किंवा माझ्याकडे शक्यतो गुळाचीच पोळी बनवली जाते. आपलं पुरण आता पूर्णपणे तयार झालेलं आहे. त्यातलं पाणी पूर्ण आटून गेलं आहे आणि गुळही विरघळला आहे. त्यानंतरनं मी जायफळ आणि विलायची पावडर वापरलेली यामध्ये. या जागेवर सुंठ पावडरही वापरू शकता. सुंठ पावडरची चव पुरणामध्ये खूप छान लागते. आणि त्यानंतरनं मी 2-3 चम्मच साजूक तूप घालून घेतले पुरणमध्ये. हे तूप घालून बघा तुम्ही पुरण परतत असताना जर तूप घातलं ना तर पुरणपोळी मऊ होते आणि खूप चविष्ट होते. म्हणून आपण थोडंसं 2-3 चमचे पुरणामध्ये तूप घातलेले आहे. आपण परतून झाल्याच्या नंतरनं पुरण काढून घेतले. आपण हे वाटून घेऊया. आता आपण कटाच्या आमटीसाठी मसाला काढलेला आहे. कांदा, धणे, खोबरं, हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे. आणि ही हरभऱ्याची डाळ मी 2 पळ्या पुरण शिजत असताना काढून घेतलेली आहे. ती तव्यावर थोडीशी भाजून घेतली मसाल्यासोबत. आणि आता यामध्ये मी खोबरं आणि लसूण टेचून घेतलेले आहे आपल्या आमटीच्या फोडणीसाठी. आणि जे वाटण काढलं आहे त्यासोबत आपण कोथिंबीर घालून वाटण बारीक वाटून घेणार आहोत. आणि आपलं जे पाणी आहे ते आमटीसाठी वापरणार आहोत, जे डाळीचं पाणी निघालेलं आहे ते. आता आपण आमटी फोडणी देऊन घेऊया. पातेल्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे. आता यामध्ये आपण थोडेसे जिरे घालून घेणार आहोत. तुम्हाला जर खूपच तिखट आणि झणझणीत आमटी खायची असेल किंवा आवडत असेल तर जो मसाला आपण भाजलेला आहे त्यामध्ये थोडेसे खडे मसाले भाजून घातले वाटणामध्ये तर आमटी खूप झणझणीत आणि तिखट होते. मी आज आमटी साधीच बनवणार आहे, त्यामुळं मी मसाले कोणते वापरलेले नाही, फक्त धणे वापरलेत मसाल्यामध्ये. आता आपण जिरे तडतडल्याच्या नंतरनं कढीपत्ता घालून घेतला आहे आणि आपण जे खोबरं आणि लसूण आहे टेचून घेतलेलं ते परतून घेऊया. थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत. यानंतरनं आपण यामध्ये हळद आणि मसाला घालणार आहोत. आता मसाले जास्त वापरायचे नाही आपल्याला. आपण हिरवी मिरची वापरलेली वाटणामध्ये. हिरवी मिरची तिखट आहे त्यामुळं मी 1 चम्मच माझा घरचा मसाला घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे. हळद घालते मी अर्धा चम्मच. त्यामध्ये आपला जो घरचा मसाला आहे 1 मोठा चम्मच आपला घरचा मसाला आहे तो घालून घेते आहे. आता हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे
कांदा, हिरवी मिरची, खोबरं, धणे, लसूण आणि अद्रक तेवढंच आपण सेपरेट वाटून घेतलेले आहे आणि डाळ आपण सेपरेट वाटलेली आहे. त्यामुळे हा मसाला आपण तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. आपला भाजलेला मसाला आहे, जास्त वेळ परतायचं नाही आहे आपल्याला. अगदी थोडाच वेळ आपण तेलामध्ये मसाला परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं जे पाणी आहे डाळीचं निघालेलं ते पाणी आपण परतलेल्या मसाल्यामध्ये घालून घेऊ. मसाला आपला व्यवस्थित परतलेला आहे. आता ते पाणीही घालायचं आहे आपल्याला आणि आपण जी डाळ साईडला भाजून ठेवली होती ती डाळही मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. आणि आता आपण जे पाणी आहे डाळीचं काढून ठेवलेलं ते पाणी आता या मसाल्यामध्ये घालून घेऊ आणि आपण जी वाटून घेतलेली डाळ आहे ती डाळही घालायची आहे. आणि आपल्याला आमटी कितपत पातळ घट्ट हवी आहे याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. पाणी घातल्यानंतरनं आपण आमटीमध्ये मीठ घालणार आहोत. आणि कुणाला जर आवडत असेल तर यामध्ये थोडासा गुळही घालू शकता. आमच्याकडं गुळ वापरत नाहीत आमटीला, त्यामुळं मी त्यामध्ये गुळ वापरलेला नाही आहे. थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपलं चवीप्रमाणे. आमटीला उकळी येईपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत. आपल्याला जे पुरणपोळीसाठी लागणारं पीठ आहे ते आपण मळून घेतो आहे. यामध्ये मी सर्वात आधी मीठ घेतलेलं आहे. आता काही जण पुरण करताना पुरणामध्ये पण मीठ घालतात, पण मी मीठ नाही घालत पुरणामध्ये, कारण मी पीठ मळताना त्या पिठाला थोडंसं एक्स्ट्रा मीठ वापरते. गव्हाचं पीठ घेतलेले मी. यामध्ये तुम्ही अगदी नवीन असाल, पुरणपोळी लाटायला जमत नसेल तर या पिठामध्ये अर्धं पीठ आणि अर्धा मैदा वापरला तरी चालेल, म्हणजे पुरणपोळी लाटण्यास थोडीशी सोपी पडते. पीठ मळून झाले. आपण या पिठाला आता तेल लावून थोडंसं मळून घेणार आहोत आणि पीठ भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊ. पीठ आपल्याला थोडंसं सैलसरच मळायचं आहे, जास्त घट्ट मळायचं नाही. आपण आता हे पीठ बघा या पद्धतीने सैलसर जरा मळून घेतलेलं आहे. आपण हे भिजण्यासाठी ठेवून देऊ. आमटीला छान उकळी आलेली आहे. आता ह्या आमटीला आपण एक 5 ते 10 मिनटं व्यवस्थित त्याला कढी येईपर्यंत आपण आमटी उकळून घेणार आहोत. आणि काही काही भागामध्ये याला सार म्हणतात, कटाची आमटी म्हणतात, वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आणि करण्याची पद्धतही वेगळी वेगळी आहे. माझी करण्याची पद्धत जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघा आपलं पीठ भिजलेलं आहे. आपण तूप लावून पीठ मळून घेणार आहोत आणि पीठ मळण्याचीच आपल्याला मेहनत घ्यायची आहे खरं तर, कारण आपण जेवढं पीठ मळू तेवढं आपली पुरणपोळी फुटणार नाही आणि पुरणपोळी जास्त मऊ होते. त्यामुळे आपल्याला हे पीठ जास्त प्रमाणामध्ये मळून घ्यायचं आहे. हाताला तूप लावायचं आहे, पिठाला तूप लावायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपण जी अर्धा किलो डाळ घेतलेली हरभऱ्याची त्या प्रमाणामध्ये आपल्या पुरणपोळ्या जवळजवळ मी मोठ्या साईजच्या बनवते, त्यानुसार माझ्या 22 ते 23 पुरणपोळ्या तयार होतात तेवढ्या अर्धा किलोच्या डाळीच्या प्रमाणामध्ये. तुम्हाला किती पुरणपोळ्या लागतात घरामध्ये त्यानुसार तुम्ही डाळीचं प्रमाण घेऊ शकता. पीठ मळून झाल्याच्या नंतरनं आपण पुरणपोळी करण्यासाठी घेतली आहे. एक गोळा मी पुरणाचा घेतला आहे आणि पिठाच्या गोळ्यापेक्षा पुरणाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने आपण जे पिठाचा गोळा आहे त्याला पीठ लावून व्यवस्थित वाटीचा आकार देऊन घेणार आहोत. आणि या वाटीचा आकार केलेल्या ज्या पिठामध्ये आपण पुरण भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या पद्धतीने अंगठ्याने पुरण त्या पिठाच्या वाटीमध्ये प्रेस करून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे त्या उंड्याचं. आपल्याला या पद्धतीने उंडा करण्यासाठी वेळ लागतो, पण अगदी सवय झाली किंवा एक 5-6 वेळा जर आपण केली पुरणपोळी तर त्याच्यानंतर अगदी पटपट होतो हा उंडा या पद्धतीने जर केला तर. आता आपण पीठ लावून घेतलं आहे. आता पोळपाटावर पोळी अगदी हलक्या हाताने आपण लाटून घेणार आहोत. बऱ्याच ठिकाणी पोळी लाटण्याची पद्धत वेगवेगळी आहे. कोण पोळपाटाला सुती कापड बांधून मग त्यावर पोळी लाटतं, ते पोळी पोळपाटाला चिटकू नये म्हणून, किंवा मग न्यूजपेपरवरही लाटल्या जाते पोळी. न्यूजपेपरवर लाटलेली पोळी ही पेपरला चिटकत नाही आणि पोळी पलटण्याची गरज पडत नाही म्हणून न्यूजपेपरवर लाटल्या जाते. किंवा तेल लावूनही पोळी लाटतात बऱ्याच ठिकाणी. आपली पोळी लाटून झाली आहे. आपण आता ही तवा गरम झाल्याच्या नंतरनं तव्यावर घालून घेतली आहे. पोळी उलटताना पहिल्यांदा ज्यावेळेस आपण पोळी भाजतो त्या टायमिंगला पोळी हाताने पलटवून घेतली आहे मी, कारण खालची बाजू भाजली नाही भाजली हे आपल्याला लवकर समजून येत नाही आणि उलटण्याने जर पलटायचा प्रयत्न केला तर उलटणं पोळीला चिटकवण्याची किंवा मग पोळी फाटण्याची जास्त शक्यता असते. म्हणून आपण हातानेच ती पोळी उलटून घेतली आहे
आता आपण यानंतर उलटण्याचा वापर करून व्यवस्थित पोळीला तूप लावून घ्यायचं आहे. पोळी भाजत असतानाच आपल्या लक्षात येतं पहा, पोळी आपली एकदम टम्म फुगली आणि खूप सॉफ्ट झाली आहे. पोळीला आपण पलटवून घेऊ आणि आता दुसऱ्या बाजूने पोळीला तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला. तुपाच्या ऐवजी तेलाचाही वापर करू शकता, काही हरकत नाही. मी तूप वापरते पोळीला, शक्यतो तेल वापरलं तरीही चालतं. आता या बाजूने आपण तूप लावून घेतलं आहे. आता दोन्ही बाजूनी पोळी व्यवस्थित भाजून घ्यायची आपल्याला. पुरणपोळी करण्याचं कारण म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मी देवाला नैवेद्य तयार केलेला आहे. आणि आषाढ महिन्यामध्ये आमच्याकडं देवाला नैवेद्य घेऊन जातात किंवा देवीला, कुलदैवतेला नैवेद्य करतात. त्याच्यामुळं मी हे पुरणपोळी केलेली आहे. आता आपली पुरणपोळी व्यवस्थित भाजून झाली, त्याची घडी करून घ्यायची आहे. आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. आपण आता ही तव्यावरून काढून घेऊ आणि आपण देवासाठी ताट तयार करणार आहोत. आता आपण पुरणपोळी ताटामध्ये मांडून घेणार आहोत. पहा, या पद्धतीने मी देवाचं ताट तयार केलेलं आहे. पुरणपोळी, कटाची आमटी, दूध, वरण भात, मेथी, भजे, कुरडे, पापड हे सर्व ताटात व्यवस्थित मांडून घेतलेलं आहे. आता पुरणपोळी, वरण भातावर आणि दुधावर आपण तूप घालून घेऊ. आपलं देवाचं नैवेद्याचं ताट तयार आहे. तुम्हाला माझी पुरणपोळी आणि कटाच्या आमटीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुरणपोळी बनवण्यासाठी अशीच जर थोडीशी मेहनत घेतली तर आपली पुरणपोळी याच पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत तयार होती. ती अगदी दुसऱ्या दिवशी जरी खाल्ली आपण तर एवढीच मऊ लुसलुशीत पुरणपोळी राहते आपली.